जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज बुधवार संविधान विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे भारताच्या संविधानाच्या जागृतीच्या आजच्या विशेष भागामध्ये आजचा जो विशेष भाग आहे तो म्हणजे 17, 18 आणि 19 अनुच्छेद क्रमांकाचं विश्लेषण। यामध्ये जे अनुच्छेद 12 ते 35 या मूलभूत हक्काच्या माध्यमातून जो संविधानाच्या संपूर्ण प्रियांबल मधील उद्देशिकेमधील जे काही संकल्पना आहेत लोकशाहीच्या, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, या चारही संकल्पनांना आविष्कारित करण्याचा मूलभूत अधिकार म्हणजे हे 12 ते 35च्या माध्यमातून अनुच्छेद क्रमांक असलेले। त्याचप्रमाणे आजचा जो मुख्य उद्देश आहे 17, 18 आणि 19, आणि त्यापैकी 19वा जे अनुच्छेद आहे ते अतिशय महत्वाचं आहे की ज्यामुळं आपण संविधानाचं रक्षण करू शकतो। म्हणजे संविधान आपलं संरक्षण करते आणि आपोआपच संविधान आपलं संरक्षण करते। त्यामुळे आपल्याला संविधानाचं रक्षण करणं भाग आहे। लोकशाहीनं आपलं संरक्षण करण्यासाठी लोकशाहीचं संरक्षण आपल्याला करणं भाग आहे, ज्यामधून या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून आपल्याला जागृती करणे, मूलभूत अधिकार कोणते आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला प्रदान केलेले आहेत, या सर्व प्रकारच्या विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये आपल्याला हे समजून घेणं भाग आहे। आज आपण पाहतो की जे आजपर्यंत आपण उद्देशिकेमधील सर्व संकल्पना समजून घेतल्या, स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण लोकशाहीच्या मूल्यांना समजून घेतलं होतं। त्यानंतर आपण 1 ते 16 अनुच्छेदापर्यंत आपण आजपर्यंत समजून घेतलेलं आहे। आज त्या 17, 18, 19 या विशेष अनुच्छेदाच्या माध्यमातून जागृती करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे या मूलभूत हक्कातून आविष्कारित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। आजपर्यंत आपण 16 अनुच्छेदापर्यंत विश्लेषण केलेलं आहे। 17वा अनुच्छेद, 17वा अनुच्छेद काय सांगतो? अस्पृश्यता नष्ट करणे। याचा अर्थ फार गहन आहे। जवळपास 4000 वर्षापासून, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या 4000 वर्षापासून मनुस्मृतीच्या माध्यमातून असेल, आर्यांच्या आक्रमणाच्या आगमनापासून सुरुवात झाली असेल, ज्यांनी निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जाऊन, माणसाच्या मानवता धर्माच्या नियमाच्या विरोधात जाऊन संपूर्ण सजीव सृष्टीला आपलं गुलाम बनवण्यासाठी, प्रत्येकाला गुलाम बनवण्याचं काम केलं, अशा कायमच नष्ट करण्यासाठी या संविधानामधून बाबासाहेबांनी प्रयत्न केले। ज्या पद्धतीनं मनुस्मृतीच्या माध्यमातून जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र म्हणजे स्त्रिया, तर या सर्व प्रकारच्या 4ही वर्णाच्या माध्यमातून जो खालच्या स्तरातला जो शूद्र वर्ग होता, अस्पृश्य ज्याला म्हणू आपण, त्या शूद्रांना, त्या अस्पृश्यांना ओल्या अन्नाच्या भिक्षेशिवाय जगण्याचा दुसरा अधिकार नव्हता। कुत्रे, मांजरं पाणी प्यायची सार्वजनिक तलावाच्या ठिकाणी, नदीमध्ये, परंतु त्या ठिकाणी या अस्पृश्यांना पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। जो निसर्ग आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, हवा म्हणजे ऑक्सिजन, अन्न आणि पाणी हे आपल्याला सगळं मोफत देतो, तरी सुद्धा त्याच्यावरती हक्क अस्पृश्यांना नव्हता। आणि मग अशा अति आवश्यक गरजा असलेल्या, नैसर्गिक गरजा असलेल्या अशा गरजा पुरवू न देण्यासाठी अस्पृश्यताने या ठिकाणी अस्पृश्यांना, शूद्रांना हे हक्क हिरावून घेतले होते। या मनुस्मृतीने, मनुवाद्यांनी हिरावून घेतले होते। संध्याकाळच्या वेळेस अस्पृश्य लोकांनी गावामध्ये जायचं नाही, कारण संध्याकाळच्या वेळेस लांब सावली पडते आणि ती सावली जर सवर्णावर पडली तर त्यांचा विंटाळ होतो। म्हणून सकाळच्या प्रहरी आणि संध्याकाळच्या प्रहरी त्या ठिकाणी गावामध्ये अस्पृश्यांनी जाऊ नये,
मधल्या काळात जायचंय, जाताना सुद्धा पेशवाईच्या काळामध्ये कमरेला झाडू, खराटा, गळ्यामध्ये गाडक, ज्याच्यामध्ये आपल्याला जर थुंकायचं असेल तर गाडग्यामध्ये थुंकायचं आणि आपण चालताना पावलाचे ठसे मिटवून जावेत म्हणून कमरेला झाडू राहायचा. लंगोटीवर असणाऱ्या अस्पृश्य, अशा अस्पृश्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून, विशेष म्हणजे या 17व्या अनुच्छेदामधून सांगितलं, अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे. अस्पृश्यता नष्ट करणे हे या संविधानाचं प्रथम उद्दिष्ट आहे, जे राज्यांनी, राज्य म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, विधिमंडळ, संसद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे जिथं जिथं आपण निवडून देतो लोकप्रतिनिधी, त्यांची जी काही कायदे करण्याची आणि अंमलबजावणी करण्याची जी प्रक्रिया असते, त्या सगळ्या प्रक्रियेला राज्य म्हणतात. आणि अशा राज्यांना, म्हणजे अनुच्छेद 12 नुसार अशा राज्यांना अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी प्रदान केलेला आहे. अशा प्रकारची अस्पृश्यता नष्ट करण्याचे अधिकार या राज्यांना, आणि विशेष अन्याय सहन करणारा डबल दोषी असतो, तर अस्पृश्य बाळगणारा, जर अस्पृश्यता बाळगणारा जर कोणी असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपण अन्याय सहन करायचं नाही, हाही अधिकार या माध्यमातून आपल्याला प्रदान केलेला आहे. आणि अस्पृश्यता नष्ट करणे या 17व्या अनुच्छेदाच्या माध्यमातूनच राज्यांनी, आपल्या महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या माध्यमातून कोणता कायदा केलेला आहे? अॅट्रॉसिटीचा. अॅट्रॉसिटीच्या कायदा जो आहे तो अस्पृश्यता नष्ट करणे या 17व्या अनुच्छेदाच्या माध्यमातून गाईडलाईन नुसार या ठिकाणी अॅट्रॉसिटीचा कायदा निर्माण झाला. आणि म्हणून आपण अॅट्रॉसिटीच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपल्याला संरक्षण मिळालेलं आहे अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून. तर हे अशा प्रकारची जर अस्पृश्यता जर कोणी पाळली तर तो कायद्याने गुन्हा ठरेल. आपण त्याच्या विरोधामध्ये पोलीस प्रशासन असेल, न्यायालय, प्रशासकीय न्यायालयीन संस्था असतील, म्हणजे तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, त्याचबरोबर स्वतंत्र न्याय संस्था असलेले कनिष्ठ स्तर असेल, किंवा जिल्हा न्यायालय असेल, किंवा उच्च न्यायालय असेल, किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, म्हणजे आपल्यावर जर कोणी अस्पृश्यता जर आपली पाळली तर त्याच्या विरोधामध्ये आपण या सर्व व्यवस्थेच्या माध्यमातून आपण कंप्लेंट करू शकतो, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतो आणि त्यांना शिक्षा होते. अशा प्रकारच्या या 17व्या अनुच्छेदा माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही अस्पृश्यता कायमची नष्ट केली आणि मनुवाद्यांना आणि मनुस्मृतीला जगाच्या विषयावर टाकलेला आहे. त्यानंतर 18वा अनुच्छेद. 18वा अनुच्छेद किताब नष्ट करणे. किताब म्हणजे काय? किताब म्हणजे काय? पुस्तक नाही किंवा ग्रंथ नाही. किताब म्हणजे पुरस्कार. आपण पाहतो ना, आपल्या देशामध्ये आपल्या राज्याचे अनेक पुरस्कार आहेत, आपल्या देशाचे अनेक पुरस्कार आहेत, क्रीडा पुरस्कार आहेत, त्यानंतर संरक्षण दलातील पुरस्कार आहेत, परमवीर चक्र, त्यानंतर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे अल्फ्रेड नोबेलनी प्रदान केलेला नोबेल पुरस्कार, त्यानंतर चित्रपटासाठी निर्माण झालेला ऑस्कर पुरस्कार आहे. असे अनेक पुरस्कार त्या ठिकाणी जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये आहेत. मग आपल्या देशामधले जे काही पुरस्कार आहेत ते नष्ट करायचे आहेत, म्हणजे हे पुरस्कार देणं कोणते बंद करायचे याविषयी हा 18वा अनुच्छेद आहे. म्हणजे कोणता पुरस्कार देता येणार नाही याविषयीचा हा उल्लेख आहे. बघा, किताब नष्ट करणं म्हणजे काय? ज्यांनी म्हणजे सर्वोच्च सेवा दिलेली आहे या राज्यामध्ये, देशामध्ये, समाजकार्यामध्ये असेल, त्यानंतर शिक्षणाविषयीची सेवा दिलेली आहे, अशा जो काही किताब असेल, असा म्हणजे शिक्षणामधून ज्यांनी उच्च विद्या विभूषित प्रदान केलेली आहे, त्याचप्रमाणे ज्यांनी जसं बाबा आमटेंनी असेल, किंवा मदर तेरेसा यांनी असेल, किंवा संत गाडगे बाबा यांनी असेल, म्हणजे ज्यांनी काही, वामनदादा असतील, ज्यांनी काही या समाजाची किंवा देशाची जागृतीसाठी जे काही सेवा दिली असेल, त्या सेवा देणाऱ्याला, व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला त्या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. परंतु पुरस्कार कसा दिला पाहिजे? विशेष मान असलेला, सर्वश्रेष्ठ मान असलेला. मग महाराष्ट्र सरकारचा असो किंवा इतर राज्य सरकारचा असो, केंद्र सरकारचा असो का कुठलाही असो, जो काही पुरस्कार असेल तर तो पुरस्कार विशेष मान असलेला पाहिजे. असा कमी लेखणारा, कमी मान असलेला असा अजिबात पुरस्कार देता येणार नाही.
असा पुरस्कार, असा किताब नष्ट करण्याचा अधिकार या संविधानाच्या 18व्या अनुच्छेदामधून दिलेला आहे. समजलं? म्हणजे सार्वजनिक सेवा देणारा, त्याचप्रमाणे उच्च विद्या विभूषित प्राप्त करून त्या माध्यमातून आदर्श निर्माण करणारा एखादा व्यक्ती किंवा व्यक्ती समूह असेल तर अशा व्यक्तींना त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? सर्वोच्च विशेष असलेला मान, अशा मान असलेलाच किताब किंवा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात यावा. असा कमी दर्जाचा, हलक्या दर्जाचा, म्हणजे काही मान सन्मान नाही अशा प्रकारचा सन्मान किंवा पुरस्कार प्रदान करण्यात येऊ नये. असे पुरस्कार नष्ट झाले पाहिजे, यासाठी 18व्या क्रमांकाच्या अनुच्छेदाचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे पहा की भारताचा कोणताही नागरिक असो, आपल्या भारताच्या भूप्रदेशामध्ये जे लोक राहतात त्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहेत. जर अशा नागरिकाने काही सामाजिक काम केलं असेल किंवा कुठल्याही कारणाने एखाद्या बाहेर देशाचा पुरस्कार या देशातील व्यक्तीला जर जाहीर झाला असेल, मग ते नोबेल पुरस्कार असो किंवा मॅक्सेस पुरस्कार असो, मॅक्सेस म्हणजे जागतिक आंतरराष्ट्रीय स्तराचे पुरस्कार असो, अशा पुरस्कार जर आपल्या देशातील नागरिकाला जाहीर झाला तर त्या नागरिकाला आपल्या देशाच्या राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. बिना परवानगी तो पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तराचा किंवा दुसऱ्या देशाचा पुरस्कार जरी जाहीर झालेला असला तरी तो स्वीकारू शकत नाही. हे स्पष्ट या ठिकाणी भूमिका सांगितलेली आहे. एखादी भारताची नागरिक म्हणून सिद्ध झालेली नाही, परंतु या देशामध्ये काही प्रमाणात वास्तव्य करून असेल, म्हणजे टेम्पररी म्हणा, व्हिसा घेऊन आलेली असेल आणि अशी व्यक्ती काही लाभाचं पद आपल्या सार्वजनिक सेवेमध्ये करत असेल तर अशा व्यक्तीला जर कोणता किताब किंवा पुरस्कार द्यायचा असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरून तर त्या परकीय देशाकडून पुरस्कार देण्याकरिता सुद्धा राष्ट्रपतीची परवानगी असणे आवश्यक आहे. जर परवानगी नसेल तर त्या संबंधित व्यक्तीला तो पुरस्कार घेता येणार नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या नियंत्रणाखाली, म्हणजे ग्रामपंचायतचा कर्मचारी असेल, पंचायत समितीचा अधिकारी कर्मचारी असेल, जिल्हा परिषदेचा अधिकारी कर्मचारी असेल, महाराष्ट्र सरकारचा अधिकारी कर्मचारी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदेचा अधिकारी कर्मचारी असेल किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या खात्यामधल्या अधिकारी कर्मचारी असेल, शिपायापासून ते IAS IPS, म्हणजे थोडक्यात सांगायचं राज्य आणि केंद्राचा कर्मचारी असेल, जो पगार घेणारा अधिकारी कर्मचारी असेल, तर अशा धारण करणाऱ्या व्यक्तीला जर परकीय देशाकडून जर पुरस्कार मिळत असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा कोणताही राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय पुरस्कार स्वीकारता येणार नाही किंवा आर्थिक पुरस्कार समजा मानधन असेल तर ते मानधन सुद्धा घेता येणार नाही, कुठलं ते सन्मान चिन्हही घेता येणार नाही. म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या माध्यमातून नोकरी करणारा असेल तर अशा व्यक्तीला, अशा कर्मचाऱ्याला, अशा अधिकाऱ्याला बाहेर देशातील परकीय देशाकडून जर कोणता पुरस्कार सन्मान होत असेल, मिळत असेल तर तो राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय स्वीकारता येणार नाही. मग ते आर्थिक लाभाचा असेल मानधन किंवा त्याचप्रमाणे कोणतीही भेट असेल वस्तू, ती सुद्धा स्वीकारता येणार नाही. हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे कमी मान असलेला पुरस्कार देता येणार नाही, तो नष्ट करावा लागेल. एक, आपल्या देशाच्या कोणत्याही नागरिकाला बाहेरच्या देशाचा पुरस्कार घ्यायचा असेल तर त्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल? राष्ट्रपतीची परवानगी असल्याशिवाय घेता येणार नाही. दुसरं, कोणत्याही लाभाचं पद कर्मचारी अधिकारी असतील केंद्राचे आणि राज्यांचे, त्यांना सुद्धा परकीय देशाचं आर्थिक लाभ, सन्मान चिन्ह, कोणती भेटवस्तू किंवा पुरस्कार राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय स्वीकारता येणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी 17 आणि 18 अनुच्छेदाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण विश्लेषण केले. आता सर्वात महत्वाचा 19 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण. मी तर म्हणेन की हा जो अधिकार आहे 19 कलमाचा, 19 अनुच्छेदाचा, हा भारताच्या प्रत्येक नागरिकाला प्रदान करण्यात आलेला आहे. नागरिकाची व्याख्या आपण 1 ते 5 मध्ये पाहिलेली. त्या व्याख्येमध्ये बसलेला प्रत्येक नागरिक या देशामध्ये सर्वसामान्यातला सर्वसामान्य नागरिकाला हे अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्याच अधिकाराच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधतोय.
आपण सुद्धा ऐकत आहात. तर तो अधिकार म्हणजे 19 अनुच्छेदाचा अधिकार आहे. यामध्ये भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण सर्व नागरिकांस. आता भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय? भाषण स्वातंत्र्य म्हणजे मी लोकांसमोर उठून उभं राहणे आणि भाषण करणे, व्याख्यान देणे, एवढ्या पुरता मर्यादित अर्थ या भाषण स्वातंत्र्याचा अजिबात नाही. याला दुसरा शब्द आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भाषण स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. या भाषण स्वातंत्र्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशी असते की समजा मला आमच्या देशाच्या किंवा राज्याच्या किंवा संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांच्या समूहाचा म्हणजे समाजाच्या काही समस्या असतील, एक असेल, दोन असेल, हजारो लाखो असतील, अशा समस्यावरती जर मला सार्वजनिक उपाय सुचलेला असेल तर तो उपाय मी माझ्या मनामध्ये निर्माण केलेला असताना मी गप्प बसू नये. मग मी काय केलं पाहिजे तर ही सार्वजनिक समस्येवर, वैयक्तिक आणि व्यक्तिसमूह आणि सामूहिक समस्येवर माझ्या हृदयाच्या संसद विवेक बुद्धीतून विचार करून जर मला एखादा मूलमंत्र, एखादा उपाय सुचला असेल त्या समस्येवर, तर तो उपाय मी लोकांना एकत्र जमवून, कुणाजवळ शस्त्र नसलं पाहिजे, चाकू, सुरा, बंदूक, रिव्हॉल्वर, कुठल्याही प्रकारचं शस्त्र नसलं पाहिजे, अशा निशस्त्र लोकांना एकत्र जमवून, मग ते 1 असेल, 2 असतील, 5 असतील, 10 असतील, 100 असतील, 1000 असतील, लाखो असतील, अशा लोकांना एकत्र जमवून या देशातल्या, समाजाच्या, राज्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येवरचा जो मला उपाय सुचलेला आहे तो उपाय मी जमलेल्या लोकांच्या हृदयाच्या सदसद विवेक बुद्धीपर्यंत पोहोचवायचं आणि त्यांना जागृत करायचंय की हा आपला असा उपाय आहे आणि हा उपाय जर आपण केला तर निश्चितच आपल्या देशाच्या, राज्याच्या आणि समाजाच्या समस्या दूर होतील. यासाठी त्या लोकांची विवेक शक्ती जागृत करणं आणि त्या उपायावर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना विवेक शक्तीच्या माध्यमातून भाग पाडणं, कृतीतून भाग पाडणं, हा जो काही जागृतीचा, आविष्कारिकतेचा जो काही उपाय आहे, हा उपाय आणि हा अधिकार म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, याला दुसऱ्या भाषेमध्ये भाषण स्वातंत्र्याचा अधिकार. बघा केवढा मोठा अधिकार हा बाबासाहेबांनी आपल्याला 19व्या अनुच्छेदामधून दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, अतिशय महत्वाची गोष्ट या 19च्या माध्यमातून सांगायची अशी, बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रदान करत असताना आणि भारताचं संविधान प्रदान करत असताना एक यामध्ये महत्वाची सर्वात गोष्ट सांगितलेली आहे. ती कोणती? ती अशी की या देशातल्या सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य नागरिकापासून, मग ते पुरुष असो, स्त्री असो, द्वितीयपंथी असो का तृतीयपंथी असो, या सर्व प्रकारच्या पुरुषांना, स्त्रियांना, त्यांच्यापासून ते राष्ट्रपतीपर्यंत, म्हणजेच सर्वसामान्य भारताचा नागरिक असो, नगरसेवक असो, ग्रामपंचायतचा सदस्य असो, आमदार, खासदार असो, नामदार असो, मुख्यमंत्री असो, राज्यपाल असो, प्रधानमंत्री असो, त्यांचे नाम मंत्रिमंडळ असो, राष्ट्रपती असो, सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश असो, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, सर्वोच्च न्यायालयामधले सर्व न्यायमूर्ती असतील, जिल्हा न्यायाधीश असतील, पोलीस प्रशासनामधला साधा हवालदार असेल, पोलीस असतील, शिपाई असतील, PSI असतील, PI असतील, विभागीय आयुक्त असतील, उपविभागीय अधिकारी असतील, त्यानंतर IPS IAS असतील, म्हणजे IPS IAS IRS IFS, हे सगळे जेवढे काही या देशामध्ये वेगवेगळी पदं आहेत, मोठ्यात मोठे आणि लहानात लहान, या सगळ्यांना, नागरिकासहित या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारच्या स्वातंत्र्याचा अधिकार दिला. सर्वांना, या देशातल्या लहानातल्या लहानापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत, व्यक्ती समूहापर्यंत प्रत्येकांना स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. परंतु त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, त्याचबरोबर त्यांना लगाम सुद्धा घातलेला आहे की त्या स्वातंत्र्याचा अतिरेक करून स्वैराचार त्यांनी करू नये आणि संविधानाला, लोकशाहीला आणि मानवतेला मारक असं कुठल्याही प्रकारचा गैरकृत्य करू नये, यासाठी यांना या स्वातंत्र्याला लगाम सुद्धा लावलेला आहे बाबासाहेबांनी.
हे स्वातंत्र्य कशा पद्धतीने दिलेलं आहे? तुमच्या हृदयातील सद्सत विवेक बुद्धीमधून पटावर घासून सत्यापर्यंत पोहोचणे आणि त्या सत्याला आविष्कारित करण्यासाठी अमर्याद स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. परंतु जर या हृदयातून सद्सत विवेक बुद्धीमधून हे स्वातंत्र्य येत नसेल, ते जर मेंदूच्या एखाद्या कूटनीतीच्या माध्यमातून, जर सामदाम दंड भेदाच्या कूटनीतीच्या माध्यमातून विकृत मेंदूतून जर ते स्वातंत्र्य बाहेर येत असेल, तर त्या ठिकाणी स्वैराचाराची निर्मिती होते. आणि त्या स्वैराचाराला कायमचं पराभूत आणि नष्ट करण्यासाठी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. मेंदूच्या विकृत मेंदूमधून कुठल्याही प्रकारचा स्वातंत्र्याचा स्वैराचार निर्माण होऊ नये यासाठीच तर या स्वातंत्र्याला अधिकार दिला. परंतु स्वैराचाराला सुद्धा लगाम घातलेला आहे. यासाठीच या देशातल्या प्रत्येक नागरिकापासून, सर्वसामान्य नागरिकापासून ते राष्ट्रपतीपर्यंत जेवढे काही मोठमोठे पद असतील, त्या प्रत्येक पदावर खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. स्वातंत्र्य बहाल केले अमर्याद पद्धतीने. परंतु जर त्यांनी विकृत मेंदूमधून सामदाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा वापर करून जर या स्वातंत्र्याचा स्वैराचाराचा अतिरेक करत असतील, तर त्याला लगाम घालण्याचं काम सुद्धा बाबासाहेबांनी या संविधानामधून प्रदान केलेलं आहे. म्हणून या भाषण 19 क च्या माध्यमातून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अशा पद्धतीने अधिकार दिलेला आहे. तुम्ही हृदयाच्या माध्यमातून आविष्कारित होऊन कितीही अमर्याद स्वातंत्र्य वापरा, हरकत नाही, कुणी बोलणार नाही. कारण त्याला सत्याची बाजू असते, विवेकाची बाजू असते, विज्ञानवादाची बाजू असते. पण विकृत मेंदूमधून निघणारा स्वातंत्र्याचा स्वैराचार अधिकार करणारा हा सामदाम दंडभेदाच्या मनुवादाच्या कूटनीतीचा हा स्वैराचार विकृत बाहेर पडतो. त्याला या संविधानाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी प्रदान होऊ शकत नाही. कारण त्याला त्या कूटनीतीला आधार हा निसर्गवादाच्या नियमाच्या विरोधात आहे. त्याला आधार हा सामदाम दंडभेदाच्या या बाहेरून आलेल्या आर्यांच्या या मनुवादाच्या कूटनीतीचा आधार त्या ठिकाणी आहे. म्हणून त्यानंतर शांततेने व विनाशस्त्र एकत्र धरण्याचा अशा स्वातंत्र्याचा आविष्कार करण्यासाठी हा प्रत्येकाला विनाशस्त्र जमण्याचा अधिकार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या 19 अनुच्छेदाच्या माध्यमातून प्रत्येक देशातील नागरिकाला सहकारी संस्था निर्माण करण्याचा अधिकार आहे. एकत्र येऊन वेगवेगळ्या सहकारी सोसायटी पतसंस्था निर्माण करण्याचा अधिकार आहे. गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे विना सहकार नाही उद्धार जो काही या ठिकाणी ब्रीद आहे ते या ठिकाणी आहे. लोकांनी एकापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमायचंय. त्यांच्या हृदयातील सद्सत विवेक बुद्धीनुसार त्यांनी त्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी एखादी गृहनिर्माण संस्था निर्माण करायची, एखादी पतसंस्था निर्माण करायची, एखादी बँक निर्माण करायची. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एकापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करणे सहकारी आणि त्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या प्रकारची प्रगती साधण्याचं काम या 19च्या अनुच्छेदाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यानंतर भारताच्या अध्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार, म्हणजे आसामचा माणूस महाराष्ट्रात येऊ शकतो, महाराष्ट्राचा माणूस बिहारमध्ये जाऊ शकतो, कुठेही कामधंदा करून जगू शकतो, उपजीविका करू शकतो, राहू शकतो, संपत्ती विकत घेऊ शकतो, घर विकत घेऊ शकतो, प्लॉट विकत घेऊ शकतो. म्हणजेच त्याच्या अतिआवश्यक गरजा, आवश्यक गरजा कुठल्याही राज्यामध्ये, देशाच्या अंतर्गत कुठल्याही राज्यामध्ये कुठलाही कायमचा रहिवासी असलेला त्याला जर राज्य सोडायचं असेल तर कुठेही तो प्रवास करू शकतो, कुठेही जाऊन राहू शकतो, कुठेही व्यवसाय करून कुठेही राहून त्या ठिकाणी आपली उपजीविका करू शकतो. हा अधिकार सुद्धा 19च्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर कुठल्याही भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कोणत्याही राज्यामध्ये स्थायिक होण्याचा सुद्धा अधिकार आहे. केवळ प्रवास करण्याचाच नाही किंवा काही काळापुरतं मर्यादित राहण्याचाच नाही, तर कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा सुद्धा अधिकार या ठिकाणी प्रदान करण्यात आलाय प्रत्येक भारताच्या नागरिकाला. तुम्ही कोणताही धंदा करा, पाणीपुरीचा ठेला लावा, पानटपरीचा ठेला लावा, किराणा दुकान टाका, म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यवसाय करू शकता, चहाची टपरी टाकू शकता. त्याचप्रमाणे कुठलाही मोठा व्यवसाय सुद्धा करू शकता, कुठलाही छोटा मोठा धंदा करू शकता, कुठलाही व्यापार करू शकता. ह्या सगळ्याचा अधिकार आणि हक्क म्हणजे काय आहे? हा भाषण स्वातंत्र्य आणि जीवित स्वातंत्र्य, जीवित राहण्याचं स्वातंत्र्य, विवक्षित वेगवेगळ्या प्रकारचे हक्क इथे या 19च्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण मानवाला, भारताच्या नागरिकाला सर्वतोपरी विकास करण्याचे, स्वतःचा विकास करून त्या ठिकाणी प्रगती साधण्याचे अधिकार या 19च्या माध्यमातून दिले आहेत. आता याच अशा प्रकारच्या प्रदान केलेल्या हृदयातील सद्सद विवेक बुद्धीच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा वापर होऊन जे काही मूलभूत स्वातंत्र्याचं या ठिकाणी प्रदान केले, त्या मूलभूत स्वातंत्र्यावर
त्या मूलभूत स्वातंत्र्यावर त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी सुद्धा, म्हणजे त्याला लगाम घालण्यासाठी सुद्धा, कशासाठी लगाम घालायचा आहे की तो स्वातंत्र्याचा अधिकार स्वराचाराच्या माध्यमातून विकृत मेंदूतून कूटनीतीचा वापर करू नये म्हणून त्याच्यावर कंट्रोल घातलेला आहे. मग ते कंट्रोल कसा घातलेला आहे पहा, या अनुच्छेदामधून कंट्रोल सुद्धा घातलेला आहे. तो कसा पाहू आपण. ते म्हणतात अनुच्छेद 19च्या माध्यमातून जो खंड 1 आहे तो आपल्याला स्वातंत्र्य प्रदान करणार आहे, परंतु 2 खंड जो आहे तो आपल्या 2, 3, 4, 5 आणि 6 हे काय आहे, हे आपल्याला कंट्रोल करणार आहेत. कसे ते पाहू. आपण पहिल्यांदा काय पाहिलं, आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. करेक्ट. कसा आहे तो की माझ्या सद्सत बुद्धीतून हृदयाच्या पटावर घासून जे मला सत्य मिळालं, जे माझ्या देशासाठी, समाजासाठी, राज्यासाठी ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचा उपाय मला सुचला, म्हणून मी लोकांना एकत्र जमवलं आणि एक व्यक्ती असेल, 2 असेल, 10 असतील, 5 असतील, 20 असतील, 100 असतील, 1000 असतील, लाखो असतील, अशा लोकांना मी एकत्र जमवून त्यांना माझ्या हृदयातील सुचलेल्या विवेक शक्तीतून सुचलेल्या जे काही समस्याचा उपाय आहे तो उपाय मी त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवणार आणि त्यांना त्यामधून जागृत करणार. हा जो अधिकार आहे हा अधिकार मूलभूत स्वातंत्र्याचा 19च्या माध्यमातून मिळणारा भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. परंतु याच्या दुसऱ्या बाजूला कंट्रोल करण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे तेही सांगितलंय. हा अधिकार तुम्हाला आहे, परंतु या भाषण स्वातंत्र्याचा, या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला लोकांना बिघडवण्यासाठी नाही वापर करायचा. म्हणजेच विकृत मेंदूमधून, म्हणजे हृदयातील सद्सत विवेक बुद्धी बाजूला ठेवायची आणि आपल्या मेंदूमधला जो विकृत भाग आहे त्या माध्यमातून लोकांना भडकवण्यासाठी, लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावर स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी, त्यांना उचकवण्यासाठी, त्यांच्या विकृत मेंदूला पुन्हा विकृत करण्यासाठी हा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अजिबात दिलेला नाही, ते कंट्रोल केलेलं आहे या ठिकाणी. असं तुम्ही कुठल्याही प्रकारचं भाषण करू शकणार नाही की लोकांच्या भावना भडकतील आणि भावना भडकून लोक दंगली करतील, लोक एकमेकांमध्ये हाणामाऱ्या करतील, अराजकता माजवतील. अशा प्रकारचं होऊ नये यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ हृदयातील सद्सत विवेक बुद्धीमधूनच आला पाहिजे, तो विकृत मेंदूतून येताना कामा नये. परंतु याही कलमांचं उल्लंघन होऊन या ठिकाणी आज आमची हृदयातील सद्सत विवेक बुद्धी मारून टाकण्यासाठी या संपूर्ण राज्यांनी मादक पदार्थाच्या निर्मितीचा महापूर निर्माण केला आणि आमची सद्सत विवेक बुद्धी कायमची मारून टाकली आणि मग आमच्या विकृत मेंदूमधून लोकांच्या धर्माच्या आणि जातीच्या नावावर लोकांच्या भावना भडकवण्याचं, त्यांना उत्तेजित करायचं आणि त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून हतबल करायचं, अशा प्रकारचं प्रकार या ठिकाणी चालू आहेत. म्हणजेच या 19च्या माध्यमातून या अनुच्छेदाचं उल्लंघन सर्रास या राजकीय पक्षांकडून, राजकारण्याकडून, केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून चालू आहे. त्यानंतर दुसरं असं, मला शांततेने आणि विनाशस्त्र एकत्रित जमण्याचा अधिकार आहे या अनुच्छेदाच्या माध्यमातून. परंतु तुम्ही या एका ठिकाणी आलेला आहात, निशस्त्र जमलेला आहात, परंतु कुठल्याही प्रकारच्या विकृत मेंदूमधून भावना भडकवून लोकांना रस्त्यावर आणून सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम तुम्हाला करता येणार नाही. ज्या पद्धतीनं कालचं मनोज जरांगे साहेबांचं जे काही आंदोलन होतं, त्यांना जी काही जागा मिळवून दिली होती त्या जागेच्या व्यतिरिक्त जाऊन मुंबई शहरामधली जी काही कायदा आणि सुव्यवस्था रस्त्यावर उतरून त्यांनी शांतता भंग केला, ते चुकीचं आहे. ते सुद्धा या ठिकाणी चालणार नाही. हा सुद्धा 19व्या अनुच्छेदाचा या ठिकाणी भंग होणार ठरलेला आहे. त्यानंतर सहकारी संस्था बनवण्याचा अधिकार दिलेला आहे, एकत्र येऊन एकापेक्षा जास्त लोक. परंतु त्याचबरोबर त्या जेवढ्या काही संस्था आहेत त्या सहकारी संस्थेचे जे काही नियम आहेत, उपनिबंधक विभागाचे जे काही नियम असतील, त्या सहकारी संस्थांचे जे काही नियम असतील त्या नियमांना अनुसरून सर्व कायद्यांचं, नियमांचं पालन करूनच या ठिकाणी तुम्हाला संस्था स्थापन करता येतील. मग या सहकारी संस्था स्थापन करताना सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. एक जरी नियम भंग केला तर तुमच्या त्या संस्था तुम्ही मोडीत काढल्या पाहिजे स्वतःहून, प्रशासक नेमणे आणि त्यानंतर या ज्या काही भानगडीला करण्याची वेळ येऊ देऊ नये यासाठीच या सहकारी संस्था निर्माण करण्याचा आणि आर्थिक विकास करण्याचे अधिकार या माध्यमातून प्रदान केलेले आहेत. मी मगाशी सांगितलं तुम्हाला अमर्यादपणे सद्सत विवेक बुद्धीच्या माध्यमातून सर्व काही करण्याचा अधिकार आहे, परंतु विकृत मेंदूतून कूटनीतीच्या माध्यमातून जर तुम्ही काही करत असाल तर ते या ठिकाणी मान्य नाही. म्हणून त्यासाठी कंट्रोलिंग सुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांनी या 19च्या अनुच्छेदामधून प्रदान केले जाते.
अटी बंधनं घातलेली आहेत. तुम्ही भारताच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये संचार करू शकता, या राज्यातून त्या राज्यात, त्या राज्यातून त्या, हा पूर्ण अधिकार दिलेला आहे. तुम्ही प्रवास करू शकता, विमानाने जाऊ शकता, रेल्वेने जाऊ शकता, बसमध्ये जाऊ शकता, स्वतःच्या वाहनात जाऊ शकता, पायी फिरू शकता, सायकलवर फिरू शकता, कुठेही जाऊ शकता, त्याला कुणीही अडवणार नाही. परंतु हे करत असताना पर्यटन स्थळी जाऊ शकता, परंतु हे करत असताना तुम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी जर मोडीत निघत असेल, शांतता भंग पावत असेल, तर तुम्हाला असं करता येणार नाही. म्हणूनच म्हटलंय की सत्सद विवेक बुद्धिमत्तून जे काही करता येईल ते अमर्याद स्वातंत्र्य आहे. परंतु कूटनीतीच्या माध्यमातून तुमच्या विकृत मेंदूतून काही निघलं तर त्याला अजिबात मान्यता नाही, हेच या ठिकाणी सांगायचंय. तुम्ही संचार करत आहात, या राज्यामधून चोरी केली आणि दुसऱ्या राज्यामध्ये लपून राहतात, तुम्हाला त्या ठिकाणी शोधायला येणार पोलीस. तुम्ही एखाद्या राज्याचा कायदा मोडून दुसऱ्या राज्यामध्ये परागंदा होऊन जर भूमिगत राहत असाल, तुम्हाला कायद्याचे हात लाभ असतात हे त्यावेळेस कळेल, जेव्हा तुमच्यावरती सगळ्या प्रकारच्या शिक्षा तुम्हाला भोगाव्या लागतील कोर्टाच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला कुठल्याही राज्यात जाण्याचा अधिकार आहे. कशासाठी? चांगल्यासाठी, स्वतःच्या विकासासाठी, इतरांच्या विकासाबरोबरच कुठल्याही कायद्याची शांततेची भंग न करता सुव्यवस्था बाळगण्यासाठीच. त्याचप्रमाणे भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही ठिकाणी तुम्ही स्थायिक होऊ शकता. तुम्हाला महाराष्ट्रात नाही आवडलं तर तुम्ही आसाममध्ये जाऊ शकता, बिहारमध्ये जाऊ शकता, गुजरातमध्ये जाऊ, कुठेही जाऊ शकता. परंतु हे जात असताना तुम्ही इकडं लोकांना काही बुडवलेले असेल, लोकांचे पैसे बुडवले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असतील, म्हणून तुम्ही जर तिथं पळून जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहत असाल तर त्या ठिकाणी ते कायद्याचा भंग होईल. त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस प्रशासन पकडून तुम्हाला कोर्टासमोर हजर करून शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन राहा, पण चांगल्यासाठी राहा. गुन्हेगारीच्या माध्यमातून पळून जाऊ नका, गुन्हाच करू नका. पळून जाण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला विकास करण्यासाठी, तुम्हाला या राज्यातून त्या राज्यामध्ये स्वतःचा विकास करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी तुम्ही देशामध्ये कुठेही फिरा, कुठेही स्थायिक व्हा, कुठेही व्यवसाय करा आणि कुठेही चांगल्या पद्धतीने जगा. भारताचा सर्वसामान्य नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून बना आणि जगा. पूर्ण अमर्याद स्वातंत्र्य आहे. परंतु तुम्ही विकृत मेंदूच्या कूटनीतीमधून जर त्या ठिकाणी त्या अज्ञानी लोकांचा, हतबल असलेल्या लोकांचा फायदा घेऊन त्या ठिकाणी जर तुम्ही पळून जाऊन गुन्हेगारी करून त्या ठिकाणी जर राहत असाल तर ते तुम्हाला कायद्याच्या विरोधात असेल, तुम्हाला त्याविषयी सजा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा चालवण्याचा हक्क असेल. त्याचप्रमाणे आपण देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जाऊ शकतो, राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकतो आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठलाही व्यापार, उद्यम, धंदा करू शकतो. परंतु हे करत असताना सर्व प्रकारच्या नियमांचं, अटीचं पालन करावं लागेल. थोडक्यात सांगायचं असं, भाषण स्वातंत्र्य आहे, परंतु लोकांना उगीच भावना भडकवण्यासाठी अजिबात नाही. कुठेही तुम्हाला जाण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु चोरी करून आणि खून करून कुठेही पळण्याचा अधिकार नाही. तुम्हाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, परंतु त्या व्यवसायामधून लोकांना बुडवून जाऊन पळून जाण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की या देशातल्या प्रत्येक नागरिक, मग तो सर्वसामान्य नागरिक असो का राष्ट्रपतीपर्यंत असलेला प्रत्येक पदावर बसलेला व्यक्ती असो, त्या प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अनुच्छेद 19च्या माध्यमातून प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु ते सद्सद विवेक बुद्धीमधूनच त्यांनी आचरण केलं पाहिजे, जागृत झालं पाहिजे आणि लोकांना निशस्त्र जमवून त्यांच्या हृदयातील सद्सद विवेक बुद्धीला जागृत करून कृती करायला भाग पाडणे, आपल्या समजलेल्या उपायावर, मूलमंत्रावरती कृतीतून सिद्ध करण्यासाठी हा संपूर्ण अधिकार दिलेला आहे. परंतु जर या विवेक शक्तीच्या ऐवजी या कूटनीतीच्या माध्यमातून, विकृत मेंदूच्या माध्यमातून जर तुम्ही करत असाल तर यावरती लगाम घालण्याचे सुद्धा अधिकार या कायद्याने दिलेले आहेत. मग कोर्ट, पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय न्यायाधिकरण त्यासाठी त्यांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी 17, 18 आणि 19 या अनुच्छेदाचं आपण विश्लेषण केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मला ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या नंबरवर पाठवता असेल तर अशा पद्धतीने प्रश्न, शंका विचाराव्यात. त्याची उत्तर मी पुढल्या बुधवारच्या त्याच्यामध्ये देईल. एवढं मी बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.